दुसऱ्याच्या बांधाला बांधायचं, तिथलंच खुरपं टाकायचं आणि रोज घेऊन घरी यायचा. ज्या वेळेला आम्ही पुण्यातले बावधनची मंडळी आणि त्यांच्यात मी होतो, आम्ही पंढरपूर मध्ये गेलो होतो. हा, तिथं जातीवंत खिल्लारी गायांचा बाजार भरला होता कार्तिकीला. त्या बाजारामध्ये हा दादा शेळकेचा बाप औदुंबर शेळके, औदुंबर शेळके, मी त्यांना ओळखलं नाही, परंतु ते माझ्या जवळ आले. पहिलं नमस्कार, मी त्यांना ओळखलं नाही, मी त्यांच्या पाया पडलो, म्हणले दादा शेळकेचे वडील आहेत मी. त्या ठिकाणी ते गायांचा सौदा करत होते. म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं की शेरडांचा गायांचा व्यापार करून आणि आईने दुसऱ्याच्या वावरात खुरपून आणि तात्यासारखं गुरु लाभलं आणि आज हे पोरग महाराष्ट्र केसरी झालं. त्याला आमच्या गावकऱ्यांच्या वतीने श्री क्षेत्रपाल कारभारनाथाच्या चरणी प्रार्थना करतो, उत्तर त्याची अशीच प्रगती हो जाओ, ही मी नाथ साहेबांचरणी प्रार्थना करतो. आणि तेवढ्याच तोलामोलाचा हा माऊली कोकाटे, हा सराटीचा, आता पौडला कुस्ती झाली, सोशल मीडियावरती फार गाजली. तुम्ही त्या कुस्तीला होते, हंगेश्वर सर कुस्तीला होते, मल्लिकार्जुन कुस्ती बुकुमला पौडला अमित भाऊ पिंगळेंनी त्या ठिकाणी सिकंदर शेख विरुद्ध माऊली कोकाटे अशी कुस्ती टिपली होती. आजपर्यंत महाराष्ट्रात कुठं ती कुस्ती झाली नाही, पण त्या ठिकाणी त्या दिवशी ती कुस्ती झाली. परंतु 1.25 तास 2 तास निकाल लागाना म्हणून ती कुस्ती बरोबरीत सोडली. आणि आज तो माऊली कोकाटे ह्या मैदानामध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. आणि 1 महिना 2 महिन्याच्या अंतरावर महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन आहे. मी नाथ साहेबांचरणी प्रार्थना करतो की माऊलीला महाराष्ट्र केसरी करावा, ही आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आणि श्री क्षेत्रपाल कालभैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो. ह्या दोन्ही मल्लांची उत्तर अशीच प्रगती हो जाओ. धन्यवाद बाळासाहेब, धन्यवाद. याला म्हणायचं मनापासून अंतकरणापासून असणारी पैलवानकी विषयी तळमळ. खरोखर महाराष्ट्राची कुस्ती कुणी तारली असेल, कुणी जपली असेल, तर गोरगरिबांनी सर्वसामान्य माणसांनी ही कुस्ती तारलेली. पेशवाई खालसा झाल्यानंतर कुस्ती अधोगतीकडे चालली होती. काही संस्थानिकांनी पैलवान दत्तक घेतले. राजश्री शाहूराजासारखं व्यक्तिमत्व पुढं आलं. शाहूराजाने खऱ्या अर्थानं कुस्तीला आश्रय निर्माण करून दिला, पण कुस्ती कोणी नामशेष होऊ दिलं नाही. आता इथून पुढच्या काळात कुस्ती हा खेळ राहिलेला नाही. कुस्तीच्या माध्यमातून आयुष्याचं भविष्य घडतं, ही वस्तुस्थिती आहे. जर कुस्ती नसते तर आम्ही तुमच्यापर्यंत आणि तुम्ही आमच्यापर्यंत कशासाठी आला असता आणि का आला असता? एक तुमच्या आमच्यासाठी निमित्त आहे कुस्ती खेळ. शिवराज राक्षे पैलवान तयार राहा. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे पैलवान आणि वीरेंद्र सिंह भारत केसरी पैलवान तैयारी करके मैदान पे आए. 1 नंबरला कुस्ती होणार आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे विरुद्ध वीरेंद्र सिंह अशी कुस्ती. खेड तालुक्याचा राक्षेवाडी गावचा सुपुत्र शिवराज राक्षे पैलवान डबल महाराष्ट्र केसरी झाले. आज पुणे महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी. कष्टाच्या जोरावर पैलवान क्रीडाधिकारी होऊ शकतो, पैलवान DYSP होऊ शकतो. कष्टाच्या जोरावर 10-12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी DYSPचं स्वप्न पाहू शकत नाही. सोपं नाही आणि सहजासहजी कोण कोणाचं कौतुक पण करत नाही. कष्टाच्या जोरावर पैलवानने खऱ्या अर्थानं जन्माची भाकरी मिळवू शकतो. पैलवान कुस्ती करा. आज कितीतरी पैलवान राजकीय क्षेत्रात अग्रेसर आणि दुहेरी पटाची पकड घेऊन माऊलीने कब्जा घेतलेला आहे. दादा शेळकेचा. दोन्ही पैलवान हुशार आहेत, कुस्तीला अनुभवसिद्ध पैलवान आहेत, तज्ञ पैलवान आहेत. दोघांनाही चांगले वस्ताद आहेत. कष्ट आहे, खुराक आहे. पैलवान 500 रुपयाच्या जोडीतला असो, 5,000च्या असो, 50,000च्या असो,
खुराक तेवढाच खावा लागतो, खर्च तेवढाच होतो. आज 30-35 हजार रुपये महिन्याला खर्च होतोय तालमीत पैलवान ठेवायचा म्हणल्यानंतर. सगळा खुराक मागलेला आहे. 80-85 रुपये लिटर दूध आहे. 800-900 रुपये किलो बदाम आहे. सगळा महागडा खुराक घ्यावा लागतो. तेव्हा पैलवान होत असतो. पैलवान 4-6 महिन्यात, वर्षात होत नाही. 8-8, 10-10 वर्ष घासावी लागतात. जर पैलवान मोठा झाला, चांगला झाला तर आयुष्याचं भविष्य या माध्यमातून घडवू शकतो. आयुष्याचा पगार आणि फंड काढू शकतो 5-10 वर्ष पैलवानकी केली तर. शबास माऊली. हो हो. आणि कोकाटे विजय झाला संपलेल्या कुस्तीमध्ये. हनुमान आखाडा पुणे, वस्ताद गणेश भाऊ तांगट यांचा पठाण विजय झाला. पुत्र व्हावायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. खरोखर दादाने अतिशय चांगली टक्कर दिली, पण विजयश्रीने माऊलीच्या गळ्यामध्ये विजयाची माळ घातली. आज कधी खुशी. शिवराज राक्षे वीरेंदर सिंग 2 लाख